हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। पश्चिम महाराष्ट्रात भाजपला अखेर मोठा झटका। पवारांचे जुने सहकारी मोहितेंनी तुतारी हाती घेतली। जयंत पाटलांच्या उपस्थितीत धैर्यशील मोहितेंचा शरद पवार गटात प्रवेश। 16 तारखेला धैर्यशील मोहिते पाटील उमेदवारी अर्ज भरणार। अकलूजच्या सभेत विजयसिंह मोहिते पाटील, नारायण पाटलांचा प्रवेश। निंबाळकरांचे बंधूही अजित पवारांचे साथ सोडून पवारांकडे परतण्याची चिन्ह। भाजपचा जाहीरनामा नरेंद्र मोदींकडून प्रसिद्ध। देशहितासाठी समान नागरी कायदा आवश्यक। वन नेशन वन इलेक्शनसह अनेक मुद्द्यांचा भाजपच्या जाहीरनाम्यात समावेश। 70 वर्षांवरील वृद्धांसह तृतीयपंथीयांचाही आयुष्यमान योजनेत समावेश। 5 लाखांपर्यंत मोफत उपचार मिळणार। भाजपच्या जाहीरनाम्याबद्दल पंतप्रधान मोदींची घोषणा। मोदी आणि रशियाचे पुतीन यांच्यात फरक नाही, शरद पवारांची टीका। भाजपने 400 ऐवजी 543चा आकडा सांगणं जास्त योग्य। 400 पारच्या नाऱ्यावरही टोला। ठाकरेंची शिवसेना पुत्र मोहानं तर पवारांची राष्ट्रवादी पुत्री मोहानं फुटली। भंडाऱ्यातल्या सभेतनं अमित शहांचा ठाकरे पवारांवर हल्लाबोल। ठाकरे गटाची उबाठा नाही तर उठ आणि बस अशी स्थिती झाली आहे। सिल्वर ओक म्हटलं की उठ आणि काँग्रेस म्हणते की बस। मुख्यमंत्री शिंदेंची ठाकरेंवर खोचक टीका। नाशकात भुजबळांच्या नावासाठी भाजपच आग्रही, प्रफुल्ल पटेल यांचं मोठं विधान। तर साताऱ्यात उदयनराजे घड्याळावर लढण्यास आमचा होकार असल्याची ही माहिती। माढ्यासाठी देवेंद्र फडणवीस ऍक्शन मोडवर। फडणवीस उद्या उत्तम जानकरांना भेटून नाराजी दूर करण्याचा प्रयत्न करणार। तर दुपारनंतर उत्तम जानकर दिल्लीमध्ये अमित शहांना भेटणार। किरण सामंत नागपुरात देवेंद्र फडणवीसांच्या भेटीला। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेसाठी किरण सामंत आग्रही, पक्षश्रेष्ठींचा निर्णय मान्य असेल, सामंतांची प्रतिक्रिया। संभाजीनगरची उमेदवारी आजच जाहीर करा, शिंदेंकडे आग्रह करणार। शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांची प्रतिक्रिया। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।